आणि यानंतर आता एक वेगळी बातमी आहे। अंतराळ आणि अवकाश मोहिमा याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत असतं आणि अशातच एका अंतराळवीरानं थेट अवकाशातनं पृथ्वीवर व्हिडिओ मारल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या अंतराळवीरानं इतिहास रचल्याचा सुद्धा दावा करण्यात येतोय। अंतराळातनं पृथ्वीवर येणं इतकं सोपं आहे का? साम टीव्हीनं याच बाबतची पडताळणी केली आणि तेव्हा काय सत्य समोर आलं, चला पाहूया। बाप रे, अंतराळातून मारली पृथ्वीवर उडी। ऑस्ट्रेलियाच्या अंतराळवीरानं रचला इतिहास। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? अवकाशात जाणं अनेकांचं स्वप्न असतं। वैज्ञानिक अवकाशात जाऊन वेगवेगळे प्रयोग करत असतात। एलन मस्कच्या स्पेसएक्सनं तर अवकाश सफारीचं आयोजन करून त्याला व्यवसायाचं रूपही दिलंय। यामागचं कारण आहे अवकाशाबद्दल प्रत्येकाला वाटत असलेलं कुतूहल। अवकाशाबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत। अशातच एका व्हिडिओनं सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय। हा व्हिडिओ पहा। व्हायरल व्हिडिओ हा एका अंतराळवीराचा असून त्यानं अंतराळातून उडी मारल्याचा दावा करण्यात आलाय। कंट्रोल रूम मधून त्याला संशोधकांची टीम मार्गदर्शन करत असल्याचंही दाखवण्यात आलंय। त्यानं अंतराळातून उडी घेतली आणि अवघ्या 4 मिनिटात तो पृथ्वीवर पोहोचला असंही सांगण्यात येतंय। व्हायरल व्हिडिओ सोबत नेमका काय दावा करण्यात आलाय पहा। ऑस्ट्रेलियन अंतराळवीर फेलिक्सनं स्पेसशिपमधून 1,28,000 फूट उंचीवरून उडी मारली। त्यानं तब्बल 1,236 किलोमीटरचा प्रवास केला आणि 4 मिनिट 5 सेकंदात तो पृथ्वीवर पोहोचला। या प्रवासात फेलिक्सनं पृथ्वीला स्पष्टपणे फिरताना पाहिलं। विशेष म्हणजे हा सगळा थरार बीबीसीच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलाय। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी अनेक सवाल उपस्थित केलेत। खरंच स्पेसमधून पृथ्वीवर उडी मारता येते का? आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली। याबाबत खगोल अभ्यासकांकडून माहिती घेतली। पण याला आपण ॲस्ट्रोनॉट किंवा कॉस्मोनॉट म्हणू शकत नाही, कारण ॲस्ट्रोनॉट किंवा अंतराळवीर पृथ्वीवरून खालून वर जातो, म्हणजे स्पेस स्टेशन किंवा यानातून बसून चंद्रावर मंगळ ग्रहावर जाऊ शकतो। उंचीवरून खाली उडी मारतो आणि हा खरंच वेगळा स्टंट आहे। तर हे व्हायरल व्हिडिओ नक्कीच प्रसिद्ध झालेले आहेत, पण काही गोष्टी चुकीच्या पण पाठवल्या जातात आणि त्या सगळ्या जणांपर्यंत पोहोचतात बिकॉज इट इज व्हायरल। आम्ही या व्हिडिओशी संबंधित आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेलं वृत्त पडताळून पाहिलं, तेव्हा काय सत्य समोर आलं पहा। व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीनं अंतराळातून उडी मारलेली नाही। हा रेडबुलचा एक स्कायडायव्हिंग प्रोजेक्ट होता। यात एक व्यक्ती 27,852 फुटांवरून उडी मारते आणि हेलियम असलेल्या बलूनच्या सहाय्यानं पृथ्वीवर उतरते। ही व्यक्ती एअरक्राफ्टमधून उडी मारते। मात्र व्हायरल व्हिडिओत अंतराळवीर स्पेसक्राफ्टमधून उडी टाकत असल्याचा दावा करण्यात आलाय। हा व्हिडिओ 2012 सालचा आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत अंतराळवीरानं अंतराळातून पृथ्वीवर उडी मारल्याचा दावा असत्य ठरलाय। अंतराळ आणि आकाश यात बराच फरक आहे। मुळात अंतराळातून उडी मारणारी व्यक्ती किती वेळ जगेल याची खात्री नाही। अवकाशातील ढिगाऱ्यांच्या हजारो कणांचा भडीमार आणि तिथलं तापमान या दोन्ही गोष्टी पाहता आपल्या शरीराचा कोणताही भाग पृथ्वीवर परत येण्याची शक्यता नाही। ब्युरो रिपोर्ट।